नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एक नागपुरातलं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या वेगवेगळ्या घडामोडींचा सखोल अभ्यास करणं, मीडियाला त्या संदर्भातलं डिकोडिंग ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने करून देणं आणि त्यांना व्यवस्थित माहिती पुरवणं, गेल्या जवळपास 50 वर्षांपासून नागपुरात ज्ञानयोद्धा नावाची व्याख्यानमाला, तो उपक्रम जवळपास 50 वर्षांपासून अविरत चालवणार आहे आणि जवळपास 45 छोट्या छोट्या पुस्तिकांचं लेखन केलेले दिलीप देवधर आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण एका अतिशय वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. दिलीपजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. दिलीपजी, एका अतिशय वेगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. एकूणच जगातली आणि प्रामुख्याने भारतातली मानवी सभ्यतेच्या अस्तित्वाचा कालावधी, नुकताच एक जेनेटिक डाटा जागतिक पातळीवर प्रकाशित झाला आहे आणि त्या जेनेटिक डाटाने एकूणच सगळे संदर्भ बदलले आहेत. तर या जेनेटिक डाटाविषयी आणि तो जो अहवाल आता अलीकडे प्रकाशित झाला आहे त्याविषयी काय सांगा? सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की अत्यंत वर्ल्ड लेटेस्ट असा विषय तुम्ही हात घातला आहे आणि तो अभ्यासकांसमोर तुम्ही आज उलगडू इच्छित आहे. तर हा खरंच युनिक प्रकार ठरेल, कारण की अजूनपर्यंत या दृष्टीने भारतात मोठं काम झालेलं किंवा प्रारंभ झालेलं दिसत नाही. तर आपण जो मोठ्या कॅनव्हासवर विषय घेतला आहे, तर पहिल्यांदा एक अशी माहिती देतो की गेल्या 10 वर्षामध्ये जो जगाचा, त्यात भारतालाच जो जेनेटिक डाटा उपलब्ध झाला आहे, मी 10 वर्ष म्हणतोय, म्हणजे जेनेटिक्सचा अभ्यास अनेक वर्षांपासून आहे, पण या 10 वर्षात जे काय सत्य समोर आली आहे त्या सत्यानी गेल्या 300 वर्षामध्ये, म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये जे काय भारताबद्दल जगात मांडलं गेलं, लिहिलं गेलं, सांगितलं गेलं, म्हणजे ब्रिटिश इंडियात आणि नंतर स्वतंत्र भारतात, ते सर्व या 10 वर्षाच्या जेनेटिक डाटाने खोडून काढलंय. बरं, ते समूळ चूक आहे हे नवीन संदर्भ आता बाहेर आले. त्यामुळे हा जो 10 वर्षाचा जो नवीन डाटा आहे याचं हे अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे ज्ञानयुग सुरू झालंय, तर ज्ञानयुग सुरू झाल्यानंतर आधीच्या युगातले जे गैरसमज आहे किंवा जे अज्ञान आहे ते जेनेटिक्स या नवशास्त्र उलगडून दाखवत आहे, हे याचं महत्त्व आहे. तर या विषयात सुरुवातच करताना एक पहिला मुद्दा आपल्या पुढे लक्षात आणून देतो की आज पृथ्वीवर जवळपास 825 कोटी मानव राहतो. हा जो मानव आहे, आजपर्यंत मानवाच्या 20 प्रजाती झालेल्या आहेत. 19 प्रजाती नष्ट झाल्या, नामशेष झाल्या. 20व्या प्रजातीचं नाव आहे होमोसेपियन. याला मराठीत वाईज मॅन, विद्वान, हुशार माणूस, शहाणा माणूस असे शब्दप्रयोग होमोसेपियनसाठी वापरले जातात. तर एक नवीन सत्य जे पहिले बाहेर आलंय की आजच्या पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस हा होमोसेपियन आहे. म्हणजे याच्या आधी ज्या 19 प्रजाती होत्या त्याचं सॅम्पल आज पृथ्वीवर जिवंत नाही. म्हणजे 19 प्रजाती नष्ट झाल्या, म्हणजे या 20व्या प्रजातीमध्ये त्या सम्मिलित झाल्या. त्यामुळे नवीन जेनेटिक डाटामध्ये आधीच्या 19 प्रजातीचं अवशेष दिसतो. पण आज पृथ्वीवर जेवढा जो कोणी माणूस आहे त्याला शहाणा माणूस होमोसेपियन म्हणतात. तो 100% होमोसेपियन आहे. हा एक अति महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. या होमोसेपियनचं महत्त्व काय, तर होमोसेपियन
आजचा रेकॉर्ड सांगतो की साधारण 3 लाख वर्षापासून या पृथ्वीवर होमोसेपियन ही प्रजाती आली आहे. त्याच्या आधी होमोसेपियन ही प्रजाती या पृथ्वीवर नव्हती, अलीकडच्या प्रजाती होत्या. आणि आजचा रेकॉर्ड आहे, भविष्यात रेकॉर्ड बदलू शकतो, विज्ञान बदलतं असतं. आजचा रेकॉर्ड असा आहे की आफ्रिकेमधून होमोसेपियन्स जगभर विखुरले, जगभर गेले. आणि ते जगभर गेल्यानंतर आधीच्या विविध प्रजातींबरोबर त्यांचा संकर झाला. म्हणजे संकर झाला, कमी जास्त संघर्ष झाला असेल. अल्टिमेटली ते बरं, हे बायोलॉजीच्या भाषेत बोलताना हे सर्व मानवच आहे. म्हणजे हे नॉन ह्युमन नाही आहे, हे सर्व ह्युमन असल्यामुळे यांचा संकर होणं, हायब्रिडायझेशन होणं हे शक्य झालं. आणि जे फ्लेक्झिबल आहे, ॲडव्हान्स आहे, सुपिरियर आहे. पण सुपिरियरचा अर्थ प्रत्येक गोष्टी सुपिरियर असं नाही, फ्लेक्झिबिलिटी आहे. ते टिकले, उरलेले यांच्यामध्ये डिझॉल्व होत गेले. म्हणजे काही गुणांमध्ये इतर प्रजाती यांच्याहून सुपिरियर होत्या असतील, पण टोटल विचार करताना, फ्लेक्झिबिलिटीचा विचार करताना हे टिकले, उरलेले यांच्यात सामावले गेले. त्यामुळे पहिलं एक सत्य की जगातला पूर्ण मानव हा होमोसेपियन आहे. बायोलॉजीच्या दृष्टीने याचं महत्त्व काय? बायोलॉजीच्या दृष्टीने याचं महत्त्व असं की हा पूर्ण मानव बायोलॉजिकली इक्वल आहे. म्हणजे जुन्या भाषेतलं रक्त, रेसिझम, वंश, जात, पात, देश, राष्ट्र हे जे विविध भेद जे पूर्वी बोलले गेले, तर तुम्ही कोणतेही भेदाच्या मानवाकडे बघा, तो आज होमोसेपियनच आढळतो. म्हणजे बायोलॉजिकली एक इक्वलिटी अचीव्ह झाली आहे. आता कॉम्प्युटर युग असल्यामुळे आपल्याला यंग लोकांसाठी, तंत्रज्ञानांसाठी नवीन भाषा बोलणं भाग आहे. तर नवीन भाषा आपण अशी स्पष्ट करूया की ह्युमन ब्रेन, मानवी मेंदू म्हणजे हार्डवेअर, कल्चर म्हणजे मेंटल सॉफ्टवेअर. हे रक्तातून येत नाही, हे शिक्षणातून, संस्कारातून, वायुमंडलातून, समाजातून येत असतं. हे ॲक्वायर्ड आहे. म्हणजे कल्चर म्हणजे मेंटल सॉफ्टवेअर. तर बायोलॉजिकली सर्व होमोसेपियन आहे, पण कल्चर वाईज सेपरेट आहे. कारण कल्चर हे ॲक्वायर्ड आहे. कल्चरमधनं माणसाचं बिहेवियर दिसतं. तर बिहेवियर मध्ये फरक आहे, पण बायोलॉजिकली ऑल आर इक्वल. म्हणजे कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. आणि तिसरा मुद्दा, हा जो मानव आहे हा पृथ्वीवर आहे, या सर्वांचं ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला प्रकृती म्हणतो, इंग्रजीत नेचर म्हणतो, ती एकच आहे. आता या वाक्याचा एकच आहे याचा अर्थ काय की भूक प्रत्येक मानवाला लागते. तर भूक लागणं हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. भूक लागणं हा त्यांचं बायोलॉजिकल एक नेचर आहे, त्यांची प्रकृती. भूक लागेलच, पण भूक लागल्यावर कसं खायचं, काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, याचा संबंध कल्चरशी आहे. त्यामुळे कल्चर डिफरंट आहे. व्हेज खायचं का नॉनव्हेज खायचं, उपास करायचा का नाही करायचा, हे झालं कल्चर. कल्चर सेपरेट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे प्रकृती पूर्ण मानवाची एकच आहे. म्हणजे सेक्स सर्वांची नीड आहे, भीती, आनंद सर्वांना कॉमन आहे. म्हणजे जेवढे आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ह्युमन नेचरचे मुद्दे घेऊ, ते सर्वांचे सारखे, त्याची पद्धती भिन्न आहे. आता आपण आपल्या विषयाकडे या मोठ्या बॅकग्राऊंडमधनं येऊ. आफ्रिकेमधनं मोठ्या प्रमाणात जे स्थलांतर झालं होमोसेपियनचं, तर सर्वात मोठं जे स्थलांतर झालं ते या पूर्व आफ्रिकेतून पहिल्यांदा आशिया खंडात झालं. आणि आशिया खंड म्हणजे वेस्ट एशिया
मग सेंट्रल एशिया, मग साऊथ एशिया, मग इथून ईस्ट एशिया म्हणजे पूर्व एशिया, या दिशेने ते निघाले आणि पसरत गेले. आणि ते पसरत गेल्यावर मग इथूनच एक फाटा युरोपकडे गेला. आणि भारतातून पूर्व आशियात गेल्यानंतर तिथून अमेरिकेत गेले. त्यामुळे होमोसेपियन सर्वात शेवटी कुठे गेले तर अमेरिकेत गेले 15,000 वर्षापूर्वी. भारतात केव्हा आले मोठ्या प्रमाणात तर भारतामध्ये किंवा आउट ऑफ आफ्रिका हे बाहेर केव्हा पडले तर साधारण 65,000 वर्षांपूर्वी. तर हे 65,000 वर्षांपूर्वी एशियात आले. एशियामध्ये मी सांगितलं त्या भूभागात आले. तर भारताबद्दल बोलताना 65,000 ते 40,000 या 25,000 वर्षामध्ये आउट ऑफ आफ्रिका मायग्रेशन चालू होतं. आणि इथून ते पुढे युरोपमध्ये गेले. मग आता भारतात 2 दिशेने आलेले, एक जमिनीवरनं आले उत्तर भारतात आणि एक दक्षिणेकडनं समुद्रातून आलेले, अंदमान निकोबार, साऊथ इंडिया, पुढे ऑस्ट्रेलिया. तर ही स्थलांतर समुद्रातून आणि जमिनीवरून अशा 2 टाईपची झाली. तर या स्थलांतराचं भारतापुरतं वैशिष्ट्य असं आहे की आजचा जेनेटिक्सचा जो नवीन डाटा आहे तो सांगतो की 65,000 ते 40,000 म्हणजे 25,000 वर्ष होमोसेपियन भारतात एशियामध्ये येत होते. त्यातले भारताबद्दल बोलताना 40,000 वर्ष इथे येत होते. आणि नवीन रेकॉर्ड सांगतो की गेल्या 40,000 वर्षात आउट ऑफ आफ्रिका हे जे आले ज्याच्या पूर्वी त्याच्यानंतर गेल्या 40,000 वर्षामध्ये भारतात एकही मोठं स्थलांतर मायग्रेशन झालेलं नाही. म्हणजे या 40,000 वर्षात जर आपल्याला विविध लेखकांनी इतिहासकारांनी सांगितलंय भारतात यांचं आक्रमण झालं, त्यांचं आक्रमण झालं, हे आले ते आले, तर राजे महाराजांच्या लढाया झालेल्या आहे, ती आक्रमण झालेली आहे. पण ज्याला आपण स्थलांतर म्हणू, जसं आफ्रिकेतून भारतात आले किंवा एक मोठा समुदाय एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणं, असं 40,000 वर्षात घडलेलं नाही. त्यामुळे 40,000 वर्ष होमोसेपियनचा भारतामधला प्रवास 40,000 वर्षापूर्वीच आहे आणि या 40,000 वर्षात ते इथे स्थिरावले. आता तुम्ही म्हणताय की साधारणतः 40 ते 65,000 वर्षांपूर्वी म्हणजे तिथपर्यंत ते आफ्रिकेमधून सेपियन्स भारतात येत होते. बरोबर. एकूण कृषी सभ्यतेचा कालावधी जर आपण लक्षात घेतला तर तो फार तर 9,000 वर्षांपूर्वीचा सांगितला जातो. तर कृषी सभ्यतेचा काळ जर लक्षात घेतला 9,000 वर्षांचा, तर मग हे 65,000 वर्ष किंवा 40,000 वर्ष हे आकडे तर कुठेच जुळत नाही. बरोबर. तर पहिल्यांदा जे आले 40,000 वर्षापूर्वी, आता आपण 40,000 या पॉइंटवर स्थिरावूया. 40,000 वर्षापूर्वी ते आले आणि कुठे कुठे आले तर केवळ भारतात नाही, वेस्ट एशिया, सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया, आणि भारतात मात्र ते 40,000 वर्षापासून स्थिरावले. तर या 40,000 वर्षात काय घडलं हे महत्वाचं आहे बघणं. तर 40,000 वर्षाचा जो कृषी क्रांतीच्या आधी कोणती क्रांती होती, कोणता समाज होता, कोणती वाटचाल होती, कोणती सभ्यता होती, तर तिचं नाव आहे रानटी सभ्यता. बरोबर. माणूस रानामध्ये वनामध्ये राहत होता आणि तो रानटी होता. मग भारताच्या 40,000 वर्षाच्या रानटी सभ्यतेचं जगाच्या रानटी सभ्यतेतून एक निराळं महत्व आहे. ते महत्व असं आहे की या 40,000 वर्षामध्ये भारतामध्ये मायक्रोलिथिक टेक्नॉलॉजी म्हणजे सूक्ष्म दगडांची हत्यारं, या मानवानी, तो पूर्वी भटका होता, जग भटक्या मानवाचं आहे, या 40,000 वर्षात तो भारतात स्थिरावला. स्थिरावल्यामुळे मायग्रेशन संपलेलं आहे, म्हणजे तो भटका नाही राहिला. तर तो स्थिर झाल्याबरोबर
आपोआप विकासाची गती पकडली जाते. बरोबर. तर त्याच्या आधी तो मोठ्या दगडांची हत्यारं वापरत होता, अस्त्र शस्त्र वापरत होता. या 40,000 वर्षात त्यांनी सूक्ष्म हत्यारं निर्माण केली. तर टेक्नॉलॉजिकली ही महान क्रांती आहे की तुम्ही मोठ्या हत्यारांपासून सूक्ष्म हत्यारांवर येणं. तर हा एक फार मोठा विकासक्रम आहे. बरोबर. 40,000 वर्षाचा. अजून एक होमोसेपियनचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. आता आपल्याला एका नवीन कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. ती कन्सेप्ट ही आहे की बायोलॉजिकली मानवाचा किंवा प्राणीमात्राचा जीवजंतूचा विकास तर करोडो वर्षापासून चालूच आहे. तो भविष्यातही होणारच आहे. म्हणजे बायोलॉजिकल इव्होल्युशन उत्क्रांती ही घडली आहे, घडत आहे आणि घडणार आहे. पण तिचा जो वेग आहे तो मंदावलाय. प्रॅक्टिकल भाषेत व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर या 40,000 वर्षामध्ये बायोलॉजिकल इव्होल्युशन मी स्टॉप झालं नाही म्हणणार. स्पीड कमी झाली, एकदम कमी झाली. म्हणजे तुम्हाला दखल घेता येईल असे बायोलॉजिकल बदल नाहीये. दखल घेता येईल असे. मग बदल कसे आहे तर या 40,000 वर्षामध्ये बायोलॉजिकल इव्होल्युशन प्रॅक्टिकली थांबलं, स्थिरावलं, मंदावलं. पण एक नवीन इव्होल्युशन जगात सुरू झालेलं आहे. त्याला कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन म्हणतात. कॉन्शियसनेस म्हणजे काय? देहभान, सतर्कता, जाणीव. तर देहभान जाणीव ही कन्सेप्ट ही ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. तर होमोसेपियन मध्ये कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन आहे हे हाय स्पीडने होत आहे. आणि या 40,000 वर्षामध्ये जगभर होमोसेपियन हायस्पीडनी त्याचा कॉन्शियसनेस विकसित झाला. भारतात तो स्थिरावलाय 40,000 वर्ष. स्थिरावल्यामुळे आणि भटक्या अवस्थेत फरक पडतो. त्यामुळे भारतामध्ये जे यांचं कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन आहे, सोप्या भाषेमध्ये कल्चरचं इव्होल्युशन. आणि कल्चर हे मॅनमेड आहे, क्रिएटेड आहे. तर हे संस्कारातून आहे, शिक्षणातून आहे. तर या कॉन्शियसनेसचं हे आध्यात्मिक आहे, हे मानसिक आहे. तर या कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन या 40,000 वर्षामध्ये प्रचंड वेगाने होत आहे. तर प्रचंड वेगाने होत असल्यामुळे तो मोठ्या हत्यारावर, दगडाच्या हत्यारावरनं लहान हत्यारावर आला. याच्या मागचं बॅकग्राऊंड काय? तर इव्होल्युशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याच्यात ज्या क्रांती झाल्या, उत्क्रांती झाल्या, त्या उत्क्रांतीमध्ये आज आपण जे उच्चार करू शकतो, बोलू शकतो, कॉम्प्लेक्स थिंकिंग करू शकतो, आपण कठीण शब्द उच्चारू शकतो, ही फॅकल्टी 40,000 वर्षाच्या पूर्वी नव्हती. ही या 40,000 वर्षात डेव्हलप झाली आहे. याचा अर्थ की भाषा, स्पीच हे या 40,000 वर्षात विकसित झालंय. या 40,000 वर्षात कॉन्शियसनेस डेव्हलप झाल्यामुळे आता कॉन्शियसनेस हे व्यक्तिशः असतं, पण माणूस स्थिरावल्यावर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस विकसित होतं. तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे पुन्हा हे कल्चरचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे व्यक्तिमत्व एका व्यक्तीचं असतं, पण कल्चर हे ग्रुपचं असतं, सामाजिक, म्हणजे एक समूहाचं असतं. तर हे जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस विकसित झालं त्यामुळे अनेक गोष्टी विकसित झाल्या. आता हे जे कॉन्शियसनेसचं इव्होल्युशन झाल्यामुळे, कॉग्निटिव्ह फॅकल्टीचं इव्होल्युशन झाल्यामुळे, थिंकिंगचं इव्होल्युशन झाल्यामुळे या 40,000 वर्षात प्रचंड बौद्धिक आणि मानसिक विकास झालाय. एक उदाहरण द्यायचं झालं तर आर्किओलॉजीमध्ये सिद्ध झालंय की अर्धा माणूस अर्धा सिंह
हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. बरं. पण नरसिंह नावाची इमॅजिनेशन तर 40,000 वर्षापूर्वीचा नरमाधव याचं शिल्प आढळतं. बरं. याचा अर्थ माणूस इमॅजिन करायला लागलाय, जे त्यांनी जे घडलेलं नाहीये त्याची कल्पना तो करू शकला. त्याचा कल्पना विलास झालेला आहे, त्याची सृजनशीलता वाढलेली आहे. तर हे या 40,000 वर्षात लायन मॅनचं स्कल्पचर येणं तर हे पुरावा आहे. म्हणजे त्याचं इमॅजिनेशन त्याच्यातून मग आपोआप इमॅजिनेशन आल्या आणि बोलणं विकसित झालं आजच्यासारखं. म्हणजे त्याची जी फॅकल्टी आहे, स्पीच फॅकल्टी आहे बायोलॉजिकली, म्हणजे आज जे उच्चार आजचा मानव करू शकतो हे सर्व उच्चार 40,000 वर्षापासून त्याला करता येतात. हा विकास घडलाय. या विकासातून त्याचं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस डेव्हलप झाल्यामुळे तो समूहात त्याचा विकास झालेला आहे. आणि रानटी सभ्यता ज्याला म्हणता येईल, ती रानटी सभ्यता या 40,000 वर्षात विकसित झाली. ती रानटी सभ्यता विकसित होत असताना त्याला आजूबाजूला जे पशु होते त्या पशुला वापरणं हे डोकं विकसित झालं. किंवा जंगलामध्ये जे नैसर्गिक धनधान्य होतं जंगली, मानवनिर्मित शेतीचं नाही म्हणत आहे, ते या 40,000 वर्षात त्याला पकडता आलं डोळ्यांनी. त्याला तो फरक जाणवला की अरे या जंगलामध्ये ही फळ ही फुलं आहे, हे खाता येतील असं धनधान्य आहे, पण जंगली अवस्थेत. हे सर्व त्या पिरियडमध्ये त्याच्यात विकसित झालं. आणि ते विकसित झाल्यामुळे तो स्थिरावल्यामुळे त्याला जो फायदा झाला तो बेसिक तो एकत्र आला. त्यामुळे समूह मन विकसित झालं, ज्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतो. त्याच्यातून पशुपालन आलेलं आहे. मग त्याच्यातून भित्तिचित्र आलेली आहे, त्याच्यातून चित्र आली आहे. मग त्याच्यातून मग भविष्यातल्या भाषा विकसित झाल्या, म्हणजे लिपी विकसित झाल्या. तर या 9,000 वर्षाचा जो रेफरन्स आहे शेतीचा, तर शेती ऑर्गनाइज शेती विकसित व्हायच्या अलीकडची जी मानसिक स्थिती असते, एकदम तर जंगली माणूस एका दिवसात शेती करणारच नाही. तर शेतीच्या अलीकडची जी अवस्था आहे ती अवस्था. आणि एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ही मंडळी आफ्रिकेतून भारतात यायच्या आधी ही वेस्ट एशियात आलेली आहे. म्हणजे आजचा तुर्कस्तान, इराक, त्याच्यानंतर सेंट्रल एशियात आलेली आहे, त्याच्यानंतर भारतात आलेली आहे. तर शेतीचा प्रारंभ हा 11,000 वर्षापूर्वी झालेला आहे. तो प्रारंभ कुठे झाला तर तुर्कस्तान, इराक या एरियात झालाय. ते जिथे आधी पोहोचले तिथे झाला असं म्हणता येईल. तो तिथून ते भारतात येत गेले. पण त्यामुळे विकास तिथे त्या नदी किनारी पहिले विकास झाले, कारण ते डेव्हलप तर 40,000 वर्षापासून होतात. तर पहिलं शेतीचा विकास हा 11,000 वर्षापूर्वी या एरियातला आहे. पण भारताचा जो 9,000 वर्षाचा संबंध आहे, तर शेतीचा जन्म होणं म्हणजे शेती सभ्यता नाही. पशुपालन लक्षात येणं म्हणजे ती पशुपालन समाज झाला असं नाही म्हणतायत. तर 2,000 वर्षामध्ये तो विकास झाला, पण त्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये विकसित होण्यासाठी, स्थायी रूपाने एक सभ्यता निर्माण होण्यासाठी तो कालखंड मात्र 9,000 वर्षाचा आहे आणि तो भारताचा आहे. हा जो जेनेटिक डाटा आहे यांनी एका शब्दावर फोकस केलेलं दिसतंय आपल्याला की तो आहे DNA. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यांनी पण मधल्या काळात एका भाषणात म्हटलं होतं
की भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांचा DNA हा जवळपास 40,000 वर्षांपासून एकच आहे. तुमच्याही बोलण्यातून 40,000 वर्षांचा संदर्भ येतो आहे, तर हे कसं जुळत आहे? फार महत्वाचं आहे, हा करंट टॉपिक आहे. पहिलं म्हणजे कृषी सभ्यतेच्या आधी कोणती सभ्यता होती? उत्तर आहे रानटी सभ्यता. बरं. याचे पुरावे इंडियन लिटरेचरमध्ये मिळतात का? तर प्रचंड प्रमाणात मिळतात. बरं. म्हणजे रानटी सभ्यता, त्याच्यातून विकास कृषी सभ्यतेचा झालाय. त्यामुळे 40,000 वर्षाचा जो कालखंड आहे हा रानटी सभ्यतेचा आहे. बरं. आणि जगात तर आज सर्वच, पण 40,000 वर्षात हा जो आपण जो 11,000 वर्षाचा एरिया म्हटला, त्याच्यामध्ये वेस्ट एशिया आणि सेंट्रल एशिया हे लक्षात घेतलं पाहिजे. पण सेंट्रल एशिया आणि साऊथ एशिया म्हणजे भारत, याचा इतिहास डेव्हलप ॲग्रिकल्चरचा 9,000 वर्षाचा आहे. जो गंगेच्या खोऱ्यापर्यंतचा आहे तो 9,000 वर्षाचा आहे. तर रानटी सभ्यता 40,000 वर्षापासून आहे. आणि रानटी सुद्धा ती अवस्था आहे, म्हणजे कृषी सभ्यतेच्या अलीकडची आहे. तिचं महत्व कमी नाही होत. ती रानटी सभ्यता जगातल्या रानटी सभ्यतेपेक्षा ॲडव्हान्स आहे, कारण मायक्रोलिथिक आहे. त्यांचं जी डेव्हलपमेंट आहे, बोलणं, कॉन्शियसनेसचं म्हणजे कॉग्निटिव्ह फॅकल्टी, हे सर्व विकास हे 40,000 वर्षात जबरदस्त झाले. तर बायोलॉजिकली सरसंघचालक मोहनराव भागवत जे म्हणतात आहे की हिंदू मुसलमान, त्यांनी हिंदू मुसलमान ठराविक रेफरन्समध्ये शब्द वापरला. आपण हिंदू मुसलमान दोन बरोबर अजून एक करू. 40,000 वर्षात भारतात जेवढे तुम्हाला ग्रुप पाडता येतील, म्हणजे रिलिजनचे, भाषेचे, राष्ट्रांचे, देशांचे, या सर्वांचा DNA एक आहे. त्यामुळे सर्वांचा DNA एक आहे, तर हिंदू मुसलमानांचा DNA एक आहे, हे आपोआप आलं. मग DNA एक आहे म्हणजे कल्चर एक आहे का? नाही. कल्चर सेपरेट आहे, मेंटल सॉफ्टवेअर सेपरेट आहे. पण DNA एक आहे म्हणजे बायोलॉजिकली आम्ही इक्वली डेव्हलप आहे 40,000 वर्षापासून भारतातले सर्व. त्यामुळे इंडियन सिव्हिलायझेशन बद्दल आपल्याला बोलताना एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडियन सिव्हिलायझेशनला 40,000 वर्षाची रानटी सभ्यतेची कंटिन्युटी आहे. ती जगभर लाखो वर्षांची आहे. पण या 40,000 वर्षात जो कॉन्शियसनेसची जी डेव्हलपमेंट झाली आहे, इव्होल्युशन झालंय, ते जगाच्या तुलनेत आपल्याकडे जास्त झालंय. कारण तो स्थिरावला. स्थिरावला हा मुद्दा मी रिपीटेडली पुन्हा पुन्हा सांगतोय. तो स्थिरावल्यामुळे कॉन्शियसनेस, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस इथे भरपूर वाढलं. आणि त्यामुळे रानटी सभ्यतेतून आम्ही कृषी सभ्यतेत आलो. तर ही जी डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे इंडियन सिव्हिलायझेशन हा शब्द वापरल्यावर सिव्हिलायझेशन मध्ये टेक्नॉलॉजी अत्यावश्यक असते. तर आमच्या 40,000 वर्षाची जी सिव्हिलायझेशन आहे, रानटी सभ्यता, जंगल सभ्यता, तिथलं जे मायक्रोलिथिक आहे, तिथलं जे कॉन्शियसनेस, मी म्हटलं लायन मॅन पासून आपल्या इथे आपल्या भीमबेटका म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे 30,000 वर्ष जुन्या गुहांमध्ये चित्र आहे. म्हणजे गुहांवर चित्र आहे. तर चित्राची जी डेव्हलपमेंट आहे ती रानटी अवस्थेतली आहे, पण त्याच्या सिम्बॉल्स आहे, म्हणजे तो विकास आहे. तर आम्ही रानटी सभ्यतेमध्ये सुद्धा स्थिरावल्यामुळे विकसित होतो आणि त्याचा आपोआप फायदा पुढच्या कृषी सभ्यतेमध्ये मिळणं, म्हणजे तुम्ही रानटी सभ्यतेच्या समोर जाणं, हे आपोआप आलं. आता एक मुद्दा असा आहे की आपण अखंड भारताची कल्पना जेव्हा मांडतो तेव्हा भौगोलिक दृष्ट्या एक वेगळा नकाशा आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतो.
आता हे जर आफ्रिकेपासून संपूर्ण आशियाच्या क्षेत्रामधली ही जर माणसं येत गेली असतील तर भारत आणि पुन्हा DNA चा मुद्दा त्याला जर जोडला आपण तर भौगोलिकदृष्ट्या तर ठीक आहे, पण सांस्कृतिकदृष्ट्या भारताचं कनेक्शन जगाच्या इतर देशांशी हे अखंड भारताच्या पलीकडे आहे असं म्हणता येईल. पुन्हा चांगला मुद्दा उपस्थित केला. आपल्याला 3 भूभाग डोळ्यासमोर आणले पाहिजे. एक म्हणजे 11,000 वर्षाचं ॲग्रिकल्चर आहे. भारताचं 9,000 आहे, बरोबर, पण वेस्ट एशियाचं 11,000 वर्षाचं आहे. तर 11,000 वर्षाचं ॲग्रिकल्चर हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तो वेस्ट एशियामध्ये सुरू झालेला आहे. नंतर सेंट्रल एशियामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर आहे आणि अखंड भारत ज्याला म्हणतात तिथेही ॲग्रिकल्चर आहे. ते 9,000 वर्षाचं. तर 11,000 वर्षाचं जे ॲग्रिकल्चर आहे तर कृषी क्रांती आहे. त्याला तेव्हाच्या जुन्या भाषेमध्ये या एरियातला जो मानव आहे त्याची लिपी विकसित होत होती, पण भाषा भरपूर विकसित झाली होती या ॲग्रिकल्चर इरामध्ये 11,000 वर्षाच्या कालखंडात. त्या भाषेला तेव्हा आर्य भाषा आज नाव आहे. तर हे 3 एरिया डोळ्यापुढे घेतले पाहिजे. एक एरिया सेंट्रल एशिया, वेस्टर्न एशिया आणि साऊथ एशिया कंबाईंड. याला मी आर्य लाटेचा, आर्य कृषी सभ्यतेचा, आर्य म्हणजे काय तर आर धातूपासून आर्य शब्द तयार होतो. तर आर्य लोकांसाठी काहींना धर्म वाटतो, काहींना वंश वाटतो, भिन्न भिन्न आहे. काहींसाठी रिलिजन आहे. आर्याचे अर्थ अनेक आहे, पण 11,000 वर्षापासून आर्य शब्दाचा जो अर्थ आहे, मूळ अर्थ अरार धातूपासून ॲग्रिकल्चर इव्होल्युशन. तर ॲग्रिकल्चर इव्होल्युशन 3 एरियात झालेलं आहे. हा लार्जेस्ट एरिया आहे. वेस्ट एशिया, सेंट्रल एशिया आणि भारत. आता हा एक भूभाग सर्वात मोठा झाला. दुसरा भाग अखंड भारताचा घेऊ आपण. पण अखंड भारत म्हणजे पुन्हा धार्मिक दृष्ट्या मला नाही मांडायचं. अखंड भारत कल्चरल मांडायचं. तर अखंड भारतामध्ये इकडे तिबेटी येतं, इराण सुद्धा येतं, सेंट्रल एशिया सुद्धा येतं, अफगाणिस्तान, पाकिस्तान सुद्धा येतं. तर अखंड भारताचा जो एरिया आहे तो एरिया या मोठ्या ॲग्रिकल्चर इरापेक्षा लहान आहे. आणि आजचा भारत, तर आजच्या भारतात अफगाणिस्तान नाहीये, तिबेट नाहीये, आजच्या भारतामध्ये सिलोन नाहीये, बांगलादेश नाहीये, पाकिस्तान नाहीये, अफगाणिस्तान, इराण नाहीये. तर आजचा भारत जो दिसतोय तो करंट इंडिया. तर आजचा भारताची टेरिटरी आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट आहे. जी भारत सरकारची जी कोणती टेरिटरी आहे, अखंड भारताच्या टेरिटरीमध्ये तो एरिया वाढतो. त्यात अफगाणिस्तान, इराण आणि तिबेट आणि ब्रह्मदेशी येतो, सिलोन येतो. आणि ॲग्रिकल्चर म्हटल्यावर जे 11,000 वर्षाचा जो रेकॉर्ड आहे तो अजून लार्जेस्ट आहे. आणि एक मुद्दा लक्षात घ्या की वेस्ट एशिया आणि सेंट्रल एशियामधून पुढे मानव युरोपमध्ये गेलेला आहे. त्यामुळे सेंट्रल एशिया, वेस्ट एशिया, साऊथ एशियाच्या लोकांचा जो DNA तो DNA युरोपच्या लोकांमध्ये सुद्धा त्यामुळे दिसतो. याचं थोडं अजून विस्तृत विश्लेषण करा. याचा अर्थ असा की होमोसेपियन हे सर्वजण ते एका एरियातून दुसऱ्या एरियात, आफ्रिकेतून एशियातून एक ग्रुप युरोपमध्ये गेला. पण हे होमोसेपियनच आहे. पण हे वेस्ट एशिया आणि सेंट्रल एशियामधनं तिकडे जाताना प्राचीन भाषा घेऊन गेले, जी विकसित नव्हती पण भाषा होती, शब्द होते, कन्सेप्ट होत्या. तर ते तिथे गेल्यामुळे जेनेटिक्सच्या भाषेमध्ये युरोपच्या लोकांचा DNA आणि एशियाच्या या एरियातल्या लोकांचा DNA
एक आहे. हा एक आहे. आणि एक असताना एक मुद्दा लक्षात घ्या, 99% DNA होमोसेपियनचे जगभर सारखेच आहे. बर 1% मध्ये सूक्ष्म भेद सुरू होतात. बर आता तो सूक्ष्म भेद जेनेटिक्सच्या भाषेत तुम्हाला समजून देतो. हा जसं नॉर्थ इंडियामध्ये दूध पचवण्याची क्षमता ही डीएनएची त्याच्यामधल्या जीनची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे. बर ही नॉर्थ इंडिया आणि अफगाणिस्तान हा टोटल बेल्ट अखंड भारताचा, इथे प्रत्येक बालकाला 2 वर्षापर्यंत दूध पचतं, कारण आईचं दूधच फक्त त्याला मिळतं. त्यामुळे 2 वर्षापर्यंत दूध पचवणं तर नेचर भाग आहे. पण नॉर्दर्न इंडियाचा भारतीय दूध पचवणारं त्याच्याकडे जीन्स आहे. बर त्याच्या डीएनएचं ते स्पेशल वैशिष्ट्य आहे. पूर्व भारत आणि दक्षिण भारत यांच्याकडे तो जीन डेव्हलप नाही झाला. बर म्हणजे हा 1% मधला सूक्ष्म भाग आहे, पण भेद आहे. डीएनए सारखेच आहे, पण त्यामुळे तुम्ही म्हणाल की यांना दूध पचतं त्यांना पचत नाही, त्याचा कल्चरशी काय संबंध आहे? आपल्याला प्रोटीन लागतात जगण्यासाठी, कारण आपण सर्व निसर्गाच्या नियमाने उत्क्रांती होते. तर जिथे दूध उपलब्ध आहे, डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आहे, ते नॉर्दर्न इंडियातले लोक, त्यांना तिथून प्रोटीन मिळाल्यावर फिश आणि नॉनव्हेज खायची त्यांची गरज कमी होते. बरोबर. त्यामुळे नॉर्थ इंडियामधला माणूस दुधाचे प्रॉडक्ट पचवू शकतो म्हणून मरेस्तोर खातो पितो, आणि त्यामुळे कम्पॅरेटिव्हली तो नॉनव्हेज कमी खातो, फिश कमी वापरतो. पण पूर्व भारत आणि दक्षिण भारतात त्यांना दूध पचवता येत नाही वयाच्या 2 वर्षानंतर. मग दूध पचवता येत नाही तर आपोआप प्रोटीन तर पाहिजे, मग ते नॉनव्हेज आणि फिशकडे आपोआप वळणार, कारण शरीराची गरज असते ती पूर्ण होते. तर डीएनए, जीन, आपलं कल्चर हे एकमेका कसा संबंध येत जातो तो या गोष्टीशी आहे. आणि त्यामुळे आजच्या भारतीयांचा जर अभ्यास केला तर आजच्या भारतीयांच्या अभ्यासामध्ये आफ्रिकेतनं एक लोंढा जमिनीवरनं नॉर्दर्न इंडियात आला आहे, एक समुद्रातून साऊथ इंडियात आलेला आहे, जो अंदमान निकोबार तिकडे ऑस्ट्रेलिया गेलेला आहे. तर हे 40,000 वर्षापूर्वीच आलेले आहे. बर त्यामुळे आज पूर्ण भारतीयांचा डीएनए एक आहे. पण डीएनएचं मायक्रो जेव्हा अनालिसिस होतं तेव्हा साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन डीएनए मधला भेद जेनेटिक सायन्स दाखवतं. आणि म्हणून मी तो दुधाचं जे उदाहरण दिलं, म्हणजे डीएनए एकसारखा आहे टोटल, पण जो मायक्रो जो फरक पडतो तो तर पडणारच आहे, कारण डीएनए बरोबर कल्चर विकसित होत जातं, कल्चरमुळे सवयी बदलतात. तर आजच्या भारतीयांबद्दल या डीएनएच्या अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन यांचे डीएनए त्यांच्या हिस्ट्रीत जाताना सेपरेट आहे हे दिसतं. बरं, पण आज दोघांचे डीएनए एकसारखेच आहे. म्हणजे भूतकाळातला भेद दिसतो पण वर्तमानात भेद नाहीये. अजून एक भारतात एक अनेकांचा गैरसमज आहे, वनवासी ट्रायबल हे 10 वर्षापूर्वी जगभर मांडलं गेलेलं आहे. तर नवीन जेनेटिक्सच्या अभ्यासातनं समोर आलंय की भारतातले जेवढे ट्रायबल्स आहे त्यांचा डीएनए आणि शहरी लोकांचा डीएनए एकच आहे. याचा अर्थ 25-50 हजार वर्षाच्या पूर्वी डीएनए सेपरेट होता का? होता. पण नंतर हे संकर होत गेले ना. त्यामुळे आजच्या भारताचा साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन डीएनए एकसारखा आहे, पण आधी भेद होता, आता नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे कल्चर वाईज फरक होता का, वैशिष्ट्य भिन्न होती का? होती. मी दुधाचंच उदाहरण दिलं, पण आज फरक नाही. पण डीएनए एक आहे म्हटल्यावर भारतातले तर तुम्ही उत्तर आणि दक्षिण भारतातल्या लोकांचं सांगितलंच, पण अजूनही भारतातल्याच वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांची आपण उदाहरणं जर घेतली किंवा जगातल्या सगळ्यांचं जर उदाहरण घेतलं
तर रंग, रूप, एकूण व्यवहाराची पद्धत, वागण्याची पद्धत, दिनचर्या, या सगळ्या दृष्टीने DNA जर एक आहे तर या सगळ्या गोष्टी भिन्न कशा आहेत मग? एक मिनिट, पुन्हा चांगला प्रश्न, एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. DNA एक आहे 99%. बर 1% वैशिष्ट्य भिन्न भिन्न आहे. बर म्हणजे मी मुद्दामून तर तो दुधाचं काय जागेनुसार, प्रांतानुसार किंवा तो भौगोलिक त्या दृष्टीने भौगोलिक बदलतो? याच्यातून बर ते ते बदल ऐतिहासिक बदल आहे. बर तसंच जसं आदिवासी भारतातला तो फार पूर्वी होता का? होता. हां नर्मदा मॅन जो अरुण सांकलिया जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांनी जो शोधून काढलाय, तो पूर्वी 5 ते 6 लाख वर्षापूर्वीचा मानव म्हटला गेला. बर जगात रेकॉर्ड आहे हो. की तेव्हा जो मांडलं गेलं तेव्हा डिक्लेअर झालं की हा 5 ते 6 लाख जुना मानवाची कवटी आहे. जेव्हा टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, आता त्याचाच नवीन अभ्यास केल्यावर 5-6 लाखाचा कालखंड बदलला. आता 1.5 वर्षाचा कालखंड, 1.5 लाख वर्षाचा कालखंड सांगतात. बर पूर्वी माणूस हा रेकॉर्ड होता. आता नवीन लक्षात आलं की ती बाई आहे. बर नर्मदा मॅन ज्याला म्हणतात. नर्मदा मॅन म्हणतात, ती बाई आहे. बर मग आता मॅनच्या जागी ह्युमन झालं. बर बरं, कालखंड 5-5.5-6 लाख म्हटल्यावर तो होमोसिपियन नव्हता, आधीचा होता. बर त्याच्या यादीचा. पण तुम्ही नंतर म्हटल्यावर ते रेफरन्स बदलले जातात बर आणि ते बदलले जातात. पण हिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यूनी आधी इतर प्रजाती होत्या का? होत्या. ते आज दिसतात ना. म्हणजे आजच्या तुमच्या DNA स्टडीमध्ये, जसं मीच अमेरिकेत गेल्यावर, हां मी माझ्या मिसेसनी आणि माझ्या मुलीनी कॅलिफोर्नियात तिथे पेमेंट देऊन $100 देऊन जगातला जो DNAचा जेनेटिक डाटाचा जो पूल आहे हां त्याच्यात तुम्हाला एंटर होता येतं. बर तर माझी मुलगी, माझी मिसेस आणि मी, आम्ही $100 देऊन आमचं DNA सॅम्पल, आमचं सॅम्पल दिलं आणि जो ग्लोबल DNAचा जो पूल आहे हां त्याच्यात आमची एंट्री झाली. बर एंट्री झाल्यावर त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या DNA बद्दल जसा जसा जगात नवीन अभ्यास होतोय, आम्हाला प्रत्येकाला ईमेल येत असतात. बर ते ईमेल इंटरेस्टिंग असतात. हां ते ईमेलमध्ये हा डिसीज तुम्हाला लवकर होऊ शकतो, हा उशिरा होईल, अशी रिपोर्ट असतं. बर म्हणजे तुमच्या त्या DNAच्या स्टडीमध्ये कोणता रोग कोणाला लवकर होईल, कोणाला होणार नाही, याचा हे भूतकाळाच्या लिंकवरनं बर त्यांना ते दिसतं की बा या व्यक्तीच्या किंवा या DNA मध्ये हा रोग होऊ शकतो. हा रोग एखाद्याचं हृदय स्ट्रॉंग आहे आणि एखादा डायबिटीस पेशंट लवकर होऊ शकतो. तर हे जे बेसिक जे काही भेद आहे हो त्याचे रिपोर्ट्स हे DNA रिपोर्ट देतात. बर आणि आता माझ्यापुरतं बोलायचं झालं तर 2.25 लाख वर्षापूर्वी पूर्व आफ्रिकेतली एक बाई, जिला आजीची आजीची आजी म्हटलं पाहिजे, तिच्या DNAशी माझा DNA मॅच झाल्याचा मला रिपोर्ट मिळाला. बर म्हणजे 2.25 लाख वर्षापूर्वी माझ्या आजीच्या आजीची आजी कोणीतरी होतं तेव्हा. नाही, आफ्रिकेत कोण होती हां तो रिपोर्ट आहे माझ्याकडे. बर दुसरं, माझी मिसेस CKP आहे. मी आजच्या रेफरन्समध्ये चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. तर त्यांच्याकडे जसे जसे लोकांची DNA येत जातात तर त्यांचे रिपोर्ट येतात. तर माझी जी कॅलिफोर्नियात मुलगी आहे तिच्याकडे अमेरिकेतल्या अनेक CKP फॅमिलीच्या DNAच्या रिपोर्टवरनं आलं की हे DNA रिपोर्ट म्हणतं हे तुमचे दूरचे रिलेटिव्ह आहे, बर म्हणजे आधीचे. हे चितपावन म्हणजे मग काही मिक्स जसं इंटरकास्ट मॅरेज होतात तर हे तुमचे रिलेटिव्ह आहे. बर
जसं सायबेरियामध्ये दिलीप देवधर तुमचे प्राचीन काळी सायबेरियात रिलेटिव्ह होते, हा मला रिपोर्ट आलेला आहे. तर मला त्यात सांगायचा मुद्दा महत्वाचा की याच्यामध्ये तुमची हिस्ट्री नाही लपत, हिस्ट्री समोर येते. आणि आता भारतातला सर्वात महत्वाचा मुद्दा चातुर्वर्ण, उच्च नीच, याच्यावर भारत डिवाइड झालाय, आजही सफर करतोय. भारतामध्ये 4 वर्ण आहे, 3000 मुख्य जाती आणि 25,000 उपजाती आहे. तर याचा DNA, याचा अभ्यास झाला. अभ्यास झाल्यावर लक्षात आलं की चातुर्वर्ण, 4 वर्ण, 25,000 उपजाती, 3000 जाती, ट्रायबल, शहरी असे भेद आणि त्यांचे DNA मध्ये निराळेपण हे आज दिसत नाही. सगळे एक आहे, सर्व DNA एक आहे. म्हणजे याचा अर्थ आधीचं हिस्ट्री भिन्न असेल, पण हा ब्राह्मण आहे, हा तेली आहे, हा मराठा आहे, हा गुजराती आहे, हा आसामी आहे, असे जे भेद आहे, हे भेद जातीचे, भाषेचे, वर्णाचे, उच्च निष्ठेचे, की हा राजघराण्यातला आहे, हा शूद्र आहे, हा वैश्य आहे. तर जे आज आपल्याला भेद दिसतात ते भेद या DNA मध्ये सर्वांची DNA एकच आहे हे कन्फर्म दिसतं. म्हणजे DNAचा जसं मोहनरावांचं जे भाषण आहे की मुसलमान आणि हिंदूंचा DNA एक आहे 40,000 वर्षापासून. तर याचा अर्थ की 40,000 वर्षापासून आपल्यात जे आज भेद दिसतात आहे ते भेद DNA नाही दाखवत. याचा अर्थ तुमची, मी आधीच म्हटलं, साऊथ इंडिया नॉर्थ इंडियातला भेद जाणवतो, पण तो भेद 40,000 आधीचा. आजच्या भारतात DNA कोणताही भेद दाखवत नाही. तो पूर्वी असेल, आज उपलब्ध नाही. आणि 40,000 वर्षामध्ये सर्वांचे DNA प्लस मायनस एकसारखे, बरोबर, हा नवीन डाटा आहे. त्यामुळे भारतातलं जे विभाजन आहे, डिसइंटिग्रेशन आहे, उच्च नीच भाव आहे, अस्पृश्यतेचे जे दोष, ते सर्व सामाजिक आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, आणि ते भारत दूरही करतोय. त्याला DNAचं उच्च निष्ठा किंवा DNAचं निराळेपण हे आजच्या DNA मध्ये 40,000 वर्षापासून काही दिसत नाही. धार्मिक दृष्ट्या काही व्यक्तिमत्व जे आम्ही पूजनीय मानतो, ॲटलिस्ट भारतामध्ये, तर त्याचे कुठे संदर्भ, हे जर जगभरात आमचे लोक गेले असतील तर त्याचे कुठे संदर्भ भारताच्या बाहेर आढळतात? एक मुद्दा, 11,000 वर्षाचं कृषी सभ्यता आहे. या कृषी सभ्यतेमध्ये आर्य भाषा म्हणजे ऋषींची भाषा विकसित झाली. ती भाषा, ती कन्सेप्ट घेऊन युरोपमध्ये लोक गेलेले. त्यामुळे युरोपच्या जडणघड एशियात पसरलेले, चायना सोडून. त्यामुळे ती जी भाषा घेऊन गेले आणि भाषेबरोबर कल्पनाही असतात, त्या जे घेऊन गेले त्या आज जिकडे तिकडे आढळतात. म्हणजे आज भारतीयांचा, नॉर्थ इंडियातल्या विशेषतः भारतीयांचा आणि युरोपियन यांच्या DNA मध्ये आज साम्य दिसतं. किंवा सेंट्रल एशिया आणि इराण. आता तुम्ही दशावताराचा रेफरन्स इनडायरेक्टली दिल्यामुळे, जसं परशुराम, पण परशुराम हा 9,000 वर्षाच्या कालखंडातला आहे. पण परशुराम पर्शियाचा म्हणजे आजच्या इराणचा आहे. तर पर्शियन लोकांचा DNA आणि नॉर्दर्न इंडियन लोकांचा DNA एकसारखा आहे, साम्य आहे. युरोपच्या अनेक लोकांचा DNA आणि नॉर्दर्न इंडियाच्या अनेक लोकांचा DNA एकसारखा दिसतो. म्हणजे त्यात मुळात हे सर्व होमोसेपियन हे लक्षात घ्या. पण इथून तिकडे गेल्यामुळे त्या DNAचं साम्य, जसं भारतातून
पूर्व आशियात गेले, इथून ऑस्ट्रेलियात गेले, तर DNA मध्ये हिस्ट्री दिसते ना. जसं मी सांगितलं की 2.25 लाख वर्षापूर्वी माझ्या आजीचा रेकॉर्ड DNA रिपोर्टनी दिला. बरोबर. ती आफ्रिकेतली, पूर्व आफ्रिकेतली. म्हणजे इतिहासात लिंक लागते, पण ही लिंक कल्चरची नाही आहे, कारण कल्चर हे अक्वायर्ड आहे. बरोबर. ती नसल्यामुळे त्यामुळे अनेक लोकांचा जे जुन्या संस्कारात आहे किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्या डोक्यात काही विचार पक्के बसले, चातुर्वर्ण, ट्रायबल, शहर, आधीचे नंतरचे, तर DNA ते आउटराईट नाकारलंय. बरोबर. म्हणजे आता सर्व एकच आहे. त्यामुळे तुम्हाला एक हा ट्रायबल DNA वरनं नाही दाखवतायत. सर्वांचा DNA एकसारखा झालाय. बरोबर. पण साम्य आता, त्यामुळे आजचा इराण आणि आजचा भारत, आजचा अफगाणिस्तान भिन्न आहे. बरोबर. पण अफगाणिस्तानच्या माणसाचा DNA आणि भारतातल्या लोकांचा DNA एकसारखा दिसतो. सेंट्रल एशिया म्हणजे ज्यांच्या असे 7 देश आहे जे पूर्वीच्या रशिया ग्रुपमध्ये होते, ज्यांच्या नावांच्या एंडला स्थान शब्द आहे. उझबेकिस्तान, पाकिस्तान, आता पाकिस्तानचा नवीन शब्द आहे, हिंदुस्तान, हे जे अरबस्तान, हे जे अनेक जे स्थान शब्द आहे, तर हे आपण त्याच्याकडे नंतर वळू या भाषेच्या तपशिलामध्ये. पण या सर्व एरियामध्ये तर आज म्हणजे पर्शियाचा, इराणच्या माणसाचा आणि नॉर्दर्न इंडियाचा, सेंट्रल एशियाचा आणि नॉर्दर्न इंडियाचा DNA एक दिसतो म्हटल्यावर काही लोकांना मोह होतोय की त्यांचं आमच्यावर राज्य होतं का आमचं त्यांच्यावर होतं. तर आता पूर्ण जगातल्या लोकांचा DNA जर होमोसेपियनचा आहे, तो कोणाचं कोणावर राज्य होतं हे DNA दाखवतच नाही. उलट इक्वलिटी. पण वसाहती होत्या, पण वसाहती असताना DNA एक होता त्याचं काय. त्यामुळे वसाहती तुम्ही नाकारू नाही शकत. पण DNA मध्ये फरक नाही आहे, हा मुद्दा आपण लक्षात. आणि हे जे रिलेशन दाखवतात आहे आफ्रिका एशिया, आफ्रिका जग, तर ही रिलेशन भौगोलिक ऐतिहासिक दृष्ट्या समजून घेतली पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये कल्चरल डिफरन्स आहे, हार्डवेअरची क्वालिटी आहे, काय सुपिरियर इन्फिरियर उच्च नीच नाही, काही नाही. एकूण या जेनेटिक डाटाचा जो रिपोर्ट आहे, तसं आपण ही मुलाखत संपवण्याच्या दृष्टीने काय त्याचा नेमका अन्वयार्थ काढायचा, त्यातले बरेच मुद्दे तुम्ही सांगितले. एक समअप करायचं झालं तर काय सांगा? समअप करायचं तर 20 पैकी 19 मानवाच्या प्रजाती नष्ट झाल्या. हो, हा पहिला मुद्दा. हो. कॉन्शियसनेस म्हणजे देहभान, माझी, मी कोण आहे याची जाणीव, ही अनेक कोटी वर्षांपासूनची ही आधीच्या प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. त्याचा विकास होतोय. त्यामुळे कॉन्शियसनेसचा विकास गेल्या 50,000 वर्षात हाय स्पीडने होतोय. जगातले सर्व मानव बायोलॉजिकली इक्वल आहे. कल्चर वाईज फरक आहेच, यात वादच नाही. आणि बायोलॉजिकली भेद नाही. त्यामुळे मानवाने जेनेटिक्सचा नवीन डाटा आल्यावर उच्च निष्ठा ही कन्सेप्ट मेंदूतून काढून टाकली पाहिजे, संस्कारातून काढून टाकली पाहिजे. नो बडी सुपिरियर, नो बडी इज इन्फिरियर. जसं पूर्वी युरोप अमेरिकेतले लोक, त्यांनी सायकोलॉजीमध्ये जेव्हा IQ थिअरी आणली, तेव्हा टेक्स्टबुकमध्ये लिहिलं गेलं आहे की पांढऱ्या लोकांचा IQ जास्त असतो, काळ्या आणि निम्न काळ्या लोकांचा IQ कमी असतो. हे टेक्स्टबुकमध्ये वेस्टर्न लोकांनी शिकवलं आहे. आणि मग तेच शिक्षण युरोप अमेरिकेमधल्या नॉन युरोपियन वेस्टर्न लोकांनी घेऊन जेव्हा IQच्या टेस्ट दिल्या गेल्या, तर युरोप अमेरिकेत एस्टॅब्लिश झालं की भारतीय लोकांचा, एशियन लोकांचा IQ
वेस्टर्न लोकांहून सुपिरियर आहे. बरं. मग ती सुपिरियरिटी जी कन्सेप्ट IQ थेरीतनं मांडली, मग त्यांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं. मग ती IQ थेरी जगातनं ड्रॉप करण्यात आली, अनसायंटिफिक म्हणून फेकून दिली. म्हणजे पहिले मांडली, सुपिरियरिटी सांगितली, मग इतर लोकांची सुपिरियरिटी लक्षात आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं, काळा गोरा काही संबंध नाही. आणि मग ती IQ थेरी बदलली आणि मग अनेक EQ थेरी किंवा अनेक नवीन थेरीज आल्या. मग टॅलेंट म्हणजे प्रज्ञा, क्रिएटिव्हिटी, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, मग नवविकास झाला. तर मांडाचा मुद्दा की बायोलॉजिकल सर्व आपण इक्वल आहे. बरोबर. जगातले लोक, भारतातल्या लोकांबद्दल मी तपशीलवार सांगितलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्हाला 40,000 वर्षाची रानटी सभ्यता आहे. त्यात कॉन्शियसनेसचं जबरदस्त इव्होल्युशन आहे. त्यामुळे आम्ही रानटी सभ्यतेतून पशुपालन आणि आर्य म्हणजे कृषी सभ्यतेचा विकास केला. आणि आता कृषी सभ्यता 9,000 वर्षाची आणि 11,000 वर्षाची. त्याच्यातून कॉन्शियसनेसचा जगापेक्षा आपल्या भूभागामध्ये किती प्रचंड नंतर विकास झाला हे तपशिलात जाऊन बघण्याजोगं आहे. भाषेचा विकास, कल्चरचा विकास, रिलिजनचा विकास, धर्माचा विकास, यंत्रतंत्राचा विकास, हे त्याच्यानंतरच्या हा कॉन्शियसनेसचा विकास आहे. हा बायोलॉजिकल विकास नाही आहे. बरोबर. तर आपण इक्वॅलिटी ऑफ ह्युमन बिंग हे लक्षात घेऊया. आणि 40,000 वर्षात भारतीय स्थिरावल्यामुळे, भटके न राहिल्यामुळे एक एक्स्ट्रा बेनिफिट मिळालेला आहे कॉन्शियसनेस इव्होल्युशनचा. हा आपण आजच्या या टोटल चर्चेमधनं ही अचिव्हमेंट आपण डोक्यात ठेवूया. अगदी. जेनेटिक डाटाच्या नवीन अहवालावरून सुरू झालेली ही चर्चा, दिलीपराव, अतिशय इंटरेस्टिंग तुम्ही ती केली. अतिशय सखोल माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना दिली आहे. शंखनाच्या निमंत्रणावरून आपण या मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित झालात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.